नरिमन पॉइंटच्या त्या काचेच्या आलिशान कॉन्फरन्स रूममध्ये AC फुल स्पीडवर सुरू होता, पण तरीही माझ्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. समोर सिंगापूरच्या त्या मल्टीनॅशनल कंपनीची मुख्य इन्व्हेस्टर म्हणून जी स्त्री बसली होती, ती दुसरी तिसरी कोणी नसून मोहिनी होती. माझ्याच गावातली, माझ्यासोबत लग्नाची स्वप्ने बघून अचानक मुंबईला पळून गेलेली माझी जुनी प्रेमिका. तिने अंगावर पांढऱ्या रंगाचा डिझायनर ब्लेझर आणि घट्ट स्कर्ट घातला होता. हातात महागडं रोलेक्सचं घड्याळ आणि डोळ्यात एक कमालीचा क्रूर माज होता. मॅडम, हे आमचे पर्सनल असिस्टंट राहुल. निकाशा मॅडमने अतिशय गर्वाने माझी ओळख करून दिली. मोहिनीने तिची नजर माझ्यावर स्थिरावली. तिनं मला नखशिखांत न्याहाळलं आणि तिच्या ओठांवर एक मिश्कील विषारी हसू आलं. हॅलो राहुल, नाव ऐकलं होतं तुमचं. सिंघानिया ग्रुपचे PA आहात तर, पण लायकी मात्र अजूनही गावरान गड्यासारखीच दिसतंय. तिनं इंग्रजी थाटातल्या हिंदीत टोमणा मारला. निकाशा मॅडम क्षणभर गोंधळली, पण तिनं परिस्थिती सावरून घेतली. मोहिनी मॅडम, राहुल इंग्रजीत कच्चे असले तरी आमचे सर्वात विश्वासू आणि खास माणूस आहेत. खास हा शब्द ऐकताच मोहिनीच्या भुवया उंचावल्या. तिला एका क्षणात समजलं की माझ्या आणि निकाशा मॅडमच्या मध्ये ऑफिस व्यतिरिक्तही काहीतरी शिस्त आहे. मीटिंग संपली. कोट्यवधींच्या इन्व्हेस्टमेंटच्या फाईलवर सह्या झाल्या. निकाशा मॅडम काही कामासाठी केबिन बाहेर गेली आणि कॉन्फरन्स रूममध्ये फक्त मी आणि मोहिनी दोघेच उरलो. मोहिनी खुर्चीवरून उठली आणि कॅटवॉक करत माझ्याजवळ आली. तिचा तो सिंगापूरचा महागडा परफ्यूम माझ्या नाकात गेला, पण त्या सुवासापेक्षा तिच्या डोळ्यातली आग मला जास्त जाणवत होती. तर राहुल राव, कोल्हापूर सांगलीची माती सोडून थेट करोडपती लेडी बॉसच्या बेडरूमपर्यंत पोहोचलात तर? तिने माझ्या शर्टच्या कॉलरला तिच्या नाजूक बोटांनी स्पर्श केला. मोहिनी, तू इथे कशी? आणि हे सगळं काय आहे? मी तिचा हात बाजूला करत विचारलं. मुंबईत आल्यावर एका म्हाताऱ्या अब्जाधीशाने मला दत्तक घेतलं, म्हणजेच त्याच्या कंपनीची मालकीण बनवलं. आता तो देवाघरी गेलाय आणि मी या साम्राज्याची क्वीन आहे. तिने तिचा तो घट्ट स्कर्ट थोडा वर सरकवत सोफ्यावर पाय लांब केले. राहुल, ज्या शरीरावर कधी माझा हक्क होता, ते शरीर आता तू या निकाशा सिंघानियाला विकलंस. मला तुझी ही राकट ताकद चांगलीच ठाऊक आहे. आज रात्री 11 वाजता ताज हॉटेलच्या सूट नंबर 404 मध्ये मला ती फाईल घेऊन तू स्वतः यायचंयस. आणि जर आला नाहीस तर तुझ्या या लेडी बॉसचंही करोडोंचं साम्राज्य मी एका रात्रीत बुडवून टाकीन. बापरे, मोहिनीने थेट ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. जुनी प्रेमिका आता एक अक्राळ विक्राळ रूप घेऊन समोर उभी होती. रात्री 10:30 वाजले. मी निकाशा मॅडमच्या सांगण्यावरून फाईल घेऊन ताज हॉटेलच्या त्या आलिशान सूट बाहेर उभा होतो. दारावर थाप मारली, दरवाजा उघडला आणि आतला नजराना पाहून माझा बाबूराव कपाटातून थेट ताठ उभा राहिला. मोहिनीने अंगावर फक्त आणि फक्त काळ्या रंगाची अत्यंत पारदर्शक नेटची रात्रीची नाईटी घातली होती, ज्यातून तिची दुधासारखी गोरी त्वचा, तिची ती सडसडीत कंबर आणि तिचे ते भरलेले द्राक्षासारखे गोळे पूर्णपणे उघडे दिसत होते. ये राहुल, मी तुझीच वाट पाहत होते. तिने हातातला शॅम्पेनचा ग्लास बेडवर ठेवला आणि धावत येऊन मला घट्ट मिठी मारली. तिचे ते गरम आणि मऊ गोळे जेव्हा माझ्या छातीवर दाबले गेले, तेव्हा माझ्यातला जुना आशिक आणि सांगलीचा राकट गडी दोन्ही जागे झाले. मोहिनी, हे चुकीचं आहे. मी खोटा प्रतिकार करायचा प्रयत्न केला. काही चुकीचं नाहीये. आज रात्री मला तेच सुख हवं आहे ज्यासाठी मी वर्षानुवर्षे तडफडले. या मुंबईच्या पैशात मला ते सुख मिळालं नाही जे तुझ्या या राकट गावरान शरीरात आहे. असं म्हणत तिने माझ्या पॅन्टची चेन खाली ओढली. जेव्हा माझा तो नसा फुगलेला 6 फुटांच्या शरीराचा अवाढव्य बाबूराव तिच्या समोर आला, तेव्हा मोहिनीने वेड्यासारखा त्याचा ताबा घेतला. मी तिला उचललं आणि सरळ ताज हॉटेलच्या किंग साईज बेडवर फेकलं. तिची ती पारदर्शक नाईटी मी एका झटक्यात फाडून बाजूला केली. ती पूर्णपणे निसर्गाच्या रूपात माझ्या समोर आली. मी तिचे दोन्ही पाय माझ्या खांद्यावर घेतले आणि कमरेचा एक जोरदार कोल्हापुरी झटका मारून बाबूरावला तिच्या त्या घट्ट आणि रसाळ चिमणीत पार आरपार घुसवला. आई गो, राहुल, तो झटका मळून टाक मला आज.
मोहिनी बेडवर आचके देत ओरडू लागली. जुना सूड, जुनं प्रेम आणि हाय सोसायटीचा माज हे सगळं त्या रात्री त्या बेडरूममध्ये विरघळत होतं. मी वेगाने झटके मारत होतो आणि मोहिनी सुखाच्या सर्वोच्च लाटांवर उसळत होती. जवळजवळ पाऊण तास तो जंगली खेळ सुरू होता आणि शेवटी आम्ही दोघांनीही सर्वोच्च टोक गाठले. माझ्या बाबूरावने तिचा सगळा माज उतरवत तिचा गर्भ शांत केला. आम्ही दोघे घामाने थपथपलेले बेडवर पडून होतो. तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा एका मोठ्या आवाजासह उघडला. समोर चक्क निकाशा सिंघानिया उभी होती. तिच्या हातात मोबाईल होता आणि ती आमचा तो नग्न अवस्थेतला खेळ व्हिडिओ रेकॉर्ड करत होती. तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर राजकारणी हसू होतं. व्हॉट अ परफॉर्मन्स राहुल, अँड थँक्यू मोहिनी मॅडम. आता ही क्लिप वापरून सिंगापूरच्या कंपनीचे सगळे शेअर्स माझ्या नावावर होतील. निकाशा मॅडम हसून म्हणाली. बाप रे, निकाशा मॅडमने मला मोहरा बनवून मोहिनीचा गेम वाजवला होता. खेळ आता थेट ब्लॅकमेलिंगच्या भयानक चक्रव्यूहात अडकला होता. राहुल आता या दोन्ही सुंदर्यांच्या जाळ्यातून स्वतःला कसा वाचवणार? मित्रांनो, हा काळजाचा ठोका चुकवणारा महा ट्विस्ट पुढे काय रूप घेणार हे ऐकण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच लिहा भाग 4 पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.